हेलो। 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 ओके ओके. मी गो लाईव्ह केले सर.
हॅलो हॅलो. हो हो, तेच विचारायचं होतं, स्टार्ट करू काय? हा, माझा आवाज येतोय? आवाज येतोय? ओके सर. नमस्कार. मी प्राध्यापक नवनाथ काशीनाथ वाहोळ. आज सिंधुजन अकॅडमीच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये जे काही व्याख्यानं सुरू होत आहेत, त्यामध्ये आज मी अहमदनगरची निजामशाही या विषयावर भाष्य करणार आहे. मित्र हो, अहमदनगरची निजामशाही हा शब्द उच्चारताच आपल्यासमोर
मध्ययुगीन कालखंड आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये विचार केला तर उत्तर भारतामध्ये महाबलाढ्य असं मुघल साम्राज्य, तर दक्षिण भारतामध्ये प्रामुख्यानं बहमनी राजवट होती. सामान्यपणे इसवी सन 1347 मध्ये बहमनी राजवटीची स्थापना झालेली होती. त्यापूर्वी दक्षिणेमध्ये किंवा दख्खनमध्ये यादवांचं वैभवशाली साम्राज्य होतं आणि त्यापूर्वीही विजयनगरचं साम्राज्य अस्तित्वात होतं. परंतु दिल्लीचे सुलतान खिलजी आणि तुघलक यांनी वेळोवेळी वारंवार यादवांच्या राज्यावरती आक्रमणे करून यादवांची सत्ता खिळखिळी केलेली होती. जी काही उरलेली कसर आहे, ही उरलेली कसर त्या काळातल्या दक्षिणेमधल्या किंवा दख्खनमधल्या ज्या लहान मोठ्या सत्ता होत्या, काकतीय असेल किंवा होयसाळ असतील, या सत्तांनी यादवांचं वेळप्रसंगी लचके तोडलेले होते. या अनुषंगाने विचार केला गेला तर यादवांची सत्ता खिळखिळी झालेली होती आणि त्यानंतर हे बहमनी राज्य स्थापन झालेलं होतं. दख्खनेमध्ये बहमनींचा एक मोठा साम्राज्य किंवा राजवट स्थापन झालेली होती आणि या बहमनी राजवटीच्या काळातच अहमदनगरच्या निजामशाहीची बीजे आपल्याला सापडलेली दिसतात. याचा जर विचार केला गेला, ज्यावेळेस अहमदनगरच्या निजामशाहीचा विचार करतो त्यावेळेस मी जेव्हा तुम्हाला म्हणतो की बहमनी राजवटीमध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची बीजे सापडतात, ती या अर्थानं की दख्खनमध्ये बहमनी राजवटीबरोबरच विजयनगरचं एक साम्राज्य त्या काळात अस्तित्वात होतं आणि या विजयनगरचा एक वतनदार, एक बलाढ्य असा महाराष्ट्रामधला, विशेषतः परभणी जिल्ह्यातील पाथरी या परिसरातील एक प्रमुख वतनदार होता. त्याचं नाव बहिरमभट कुलकर्णी किंवा बहिरू कुलकर्णी असं होतं. हा विजयनगरच्या साम्राज्याचा वतनदार होता आणि त्या काळामध्ये आपल्याला माहिती, ज्यावेळेस मध्ययुगाचा आपण विचार करतो त्यावेळेस गावचा पाटील असेल, त्या परगण्याचा सरकारचा तो प्रमुख असेल, संबंधित अधिकारी, हा त्या परिसरामध्ये किंवा त्याच्या प्रांतामध्ये हा राजासारखा वागत होता असेल. तसं या पाथरीचा जो काही वतनदार होता बहिरू भट किंवा बहिरमभट कुलकर्णी, हा विजयनगरच्या साम्राज्याचा प्रतिनिधी म्हणून पाथरी परिसरामध्ये काम करत होता. आणि आता ही पाथरीचं साम्राज्याची जे काही विजयनगरच्या साम्राज्याचा जो भाग होता पाथरीच्या परिसरामध्ये, त्याला चिकटूनच, त्याला लागूनच बहमनी साम्राज्याची सरहद्द होती. त्यामुळे हा प्रांत बहमनशाह किंवा त्याच्यानंतरच्या वारसदारांना हा प्रांत आपल्याकडं हवा होता. म्हणून या ठिकाणी तो प्रांत जिंकण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि मग साधारणपणे 1450च्या आसपास या बहिरूभट किंवा बहिरमभट कुलकर्णी याचा निपात या बहमनी राजवटीच्या राजानं केलेला आहे, सुलतानानं केलेला आहे आणि तो त्या ठिकाणी मारला गेलेला आहे. आता मी हे जे भाष्य करतोय अहमदनगरच्या निजामशाहीवरती, वेगवेगळे संदर्भ पाहिले गेले, ऑथेंटिक रेकॉर्ड पाहिलं गेलं, समकालीन कागदपत्र अभ्यासली, दस्तवेज अभ्यासला गेला, तर विशेषतः मध्ययुगामध्ये, विशेषतः मी जे काही बहमनी राजवटीचं वर्णन करतो आहे, पुढे अहमदनगरच्या निजामशाहीबद्दल बोलणार आहे, त्या काळामध्ये सगळेच मुघल राज्यकर्ते किंबहुना बहमनी राज्यकर्ते, त्यानंतर उदयाला आलेल्या वेगवेगळ्या
शाह्या, विशेषतः दख्खन मधल्या ज्या 5 शाह्या आहेत, या सर्व राजांची किंवा सुलतानांची राजदरबाराची भाषा पर्शियन आहे. त्यामुळे साहजिकच आहे की या संपूर्ण परिसराचा विचार केला गेला, या राजदरबाराचा विचार केला गेला, तर याच्यावरती ऑथेंटिकरित्या बोलायचं म्हटल्यास, अधिकृतरित्या बोलायचं म्हटल्यास, अस्सल दस्तऐवजाचा विचार केला गेला, तर मी जी काही माहिती सांगणार आहे तुम्हाला या पुढच्या काळामध्ये, तर ती प्रामुख्यानं पर्शियन भाषेमधले जे समकालीन कागदपत्रे आहेत, इथला महत्वाचा इतिहासकार आहे सय्यद अली तबातबाई. हा अहमदनगरचा इतिहासकार आहे. त्याने बुरहाने माशिर नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. हा पर्शियन ग्रंथ आहे. पुढच्या काळामध्ये त्याचे वेगळ्या भाषेमध्ये अनुवाद झालेले आहेत आणि त्याचा मराठी सुद्धा अनुवाद आहे. अहमदनगरची निजामशाही या नावानं विजय कुंटे यांनी या ठिकाणी अनुवादित केलेली आहे. त्यानंतर दुसरा एक समकालीन इतिहासकार आहे फरिस्ता किंवा फेरिस्ता, मोहम्मद कासिम फरिस्ता किंवा फेरिस्ता. यानं तारिक ए इब्राहिमी नावाचा पर्शियन ग्रंथ लिहिला. तर तो इब्राहिम आदिल शाह याच्यावरती आहे. परंतु या मोहम्मद कासिम फरिस्ताचा सुरुवातीचा कालखंड अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये गेलेला आहे. अगदी अहमदनगरच्या निजामशाहीच्या उत्तर कालखंडामध्ये कत्ले आम सुरू झालं आणि त्यावेळेस तो इथून सुरक्षितरित्या बाहेर पडला आणि तो विजापूरला गेला. तर त्यानं जेव्हा तारिक ए इब्राहिमशाही लिहिली त्यावेळेस सुरुवातीचा जो भाग आहे तो अहमदनगरवरतीच लिहिलेला आहे. किंवा राधेश्याम मुखर्जी यांनी किंगडम ऑफ अहमदनगर नावाचा ग्रंथ लिहिला. त्यानंतर विशेष नंतरच्या कालखंडामध्ये अनेक ग्रंथ आलेले आहेत. परंतु मी जे काही वर्णन सांगणार आहे, जे काही तुम्हाला दाखले देणार आहे, अहमदनगरच्या निजामशाहीचं वर्णन करणार आहे, हे विशेषतः सय्यद अली तबातबाईचे बुरहाने माशिर आणि तारिक ए इब्राहिमशाही या ग्रंथाला धरून आहे. अहमदनगरची निजामशाही आहे, मग ती कुंटेंनी लिहिलेली आहे. पुढच्या काळात सरदार मिरकरांनी लिहिलेलं आहे. अशा वेगवेगळ्या ग्रंथाचं गॅजेटियर आहे किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये सांस्कृतिक मंडळानं जे काही ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत त्या ग्रंथांचा आधार घेतला गेलेला आहे. विशेषतः माझ्याकडे मध्ययुगीन कालखंड, राजकीय व सामाजिक इतिहास हा जो एक ऑथेंटिक गॅजेटियरला धरून आलेला ग्रंथ आहे, या ग्रंथालाही मी प्रामुख्याने असे अनेक ग्रंथ माझ्या पर्सनल ग्रंथालयामध्ये आहेत, जी मी ते ग्रंथ मिळवलेले आहेत आणि त्यावरती माझं अनेक वर्षापासून काम चालू असतं. त्यावर बोलणार आहे मी. तर मी सांगत तुम्हाला असं होतो की बहमन शहानं बहिरोम भट कुलकर्णी किंवा बहिरू भट कुलकर्णी याचा निपात केला असा एक संदर्भ मला सापडतो. दुसरा एक संदर्भ असा सापडतो की विशेषतः मराठेशाहीची छोटी बखर या ग्रंथामध्ये तिमा भट हा दुष्काळ, या दख्खनमध्ये दुष्काळ पडला, विशेषतः या प्रांतामध्ये परभणी आणि महाराष्ट्राचा जो आजचा प्रांत आहे यामध्ये दख्खनमध्ये दुष्काळ पडला म्हणून तो विजयनगरला गेलेला आहे आणि तिथे त्याला पकडलं गेलेलं आहे या बहमणी राजवटीनं आणि त्याला पकडून आणलेलं आहे. अशा स्वरूपाचे काही वेगळे संदर्भ आहेत. ते अशी वर्णनं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहावयास मिळतात. तर मला जे संदर्भ मिळालेला आहे तर या बहमन शहानं बहिरोम भट कुलकर्णी याचा निपात केला आणि निपात केल्यानंतर आक्रमण केलं त्या पाथरी परिसरामध्ये, जाळपोळ केली गेली, लुटालूट केली गेली आणि त्यावेळेस या बहिरू भटचा किंवा बहिरोम भट कुलकर्णीचा एक छोटा मुलगा त्यांच्या हाती लागलेला आहे आणि मग त्यांनी त्याला पकडलं. पुढच्या काळामध्ये त्याला गुलाम केलं, लहानचं मोठं केलं आणि विशेषतः महमूद गवानच्या काळामध्ये जो बहिरोम भट कुलकर्णी याचा मुलगा, याचं नाव तिमा भट, तिमाप्पा असेही संदर्भ सापडतात, याला पकडलं गेलं आणि याला त्या ठिकाणी बिदरला नेलेलं आहे. खरं तर या बहमणी राजवटीच्या वेगवेगळ्या काळामध्ये त्यांच्या राजधान्या बदलत गेलेल्या आहेत. अहमदनगरच्या निजामशाहीच्याही राजधान्या शेवटच्या कालखंडामध्ये खूप बदलल्या गेलेल्या आहेत. अगदी परिंडा असेल किंवा संगमनेर जवळ तिथेही राजधानी किल्ल्यावरती केली गेलेली आहे. जुन्नरला होती, आपल्या दौलताबादला होती. अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या राजधानी नंतरच्या काळात मी तुम्हाला काळाच्या ओघात सांगणारच आहे.
परंतु इथे या तिमाप्पा भट याला पकडलं गेलेलं आहे, त्याला बहमन राजवटीनं तिकडे नेलेलं आहे, लहानचं मोठं केलेलं आहे. आणि या ठिकाणी विशेषतः मोहम्मद गवान आहे, यानं काय केलेलं आहे तर या तिमा भट जो आहे याचं धर्मांतर बहमनशाहनं केल्यानंतर त्याचं नामकरण प्रामुख्यानं मलिक हुसेन किंवा मलिक हसन अला उल्क मुल्क निजाम असं पाहावयास मिळतं. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो आहे की या ठिकाणी या संपूर्ण बहमनी राजवटीची राजदरबाराची भाषा पर्शियन आहे, हे नावं सुद्धा पर्शियन आहेत आणि मराठीमध्ये इतके रुळले, मी आताच उल्लेख केला तारीख, तारीख हा शब्द पर्शियन आहे की तारीख अहमदनगर, तारीख इब्राहिम शाही हे आहेत. म्हणून यांच्या नावामध्ये मलिक हसन निजाम उल्क मुल्क बहरी असं याचं नामकरण केलेलं आहे. खरं तर मित्र हो, ज्यावेळेस आपण या मलिक हसन बद्दल बोलतो तर या काळामध्ये मध्ययुगामध्ये बहमनी राजवटीमध्ये आणि नंतर निर्माण झालेल्या 5 शाही राजवटीमध्ये त्यांच्या पदरी असणाऱ्या कर्तृत्ववान सैनिकाला वेगवेगळ्या पदव्या किंवा किताब देण्याचा प्रकार चालू होता बघा. आता मलिक हा शब्द ही किताब आहे, हा याचं तिमा भटचं धर्मांतर झालेलं आहे. तिमा भटचं धर्मांतर केल्यानंतर त्याला नाव दिलेलं आहे मलिक. त्या काळामध्ये मलिक, खान, अशरफ, हुमायून अशा अनेक पदव्या दिल्या जात होत्या. एखाद्या व्यक्तीनं आपल्या अंगच्या कर्तृत्वानं, हुशारीनं एखादा पराक्रम केला, कर्तृत्व गाजवलं, लढाई मारली, तर अशा प्रसंगी जो काही सुलतान होता तो सुलतान आपल्या त्या संबंधित सैनिकाला असा किताब द्यायचा. तो किताब दिल्यामुळं त्याला डबल स्फुरण चढायचं आणि तो अनेक जोमाने लढायचा आणि त्या राजवटीचं संरक्षण करायचा, त्या राजवटीमध्ये विशेष कामगिरी करायचा. इथे तिमा भटला धर्मांतर केल्यानंतर या ठिकाणी मलिक हसन, मलिक ही देखील पदवी आहे, हसन ही देखील पदवी आहे आणि पुढे निजाम उल्क मुल्क ह्या सगळ्या पदवी आहेत. तर हे त्याला दिला गेलेले आहेत. तर हा जो मलिक हसन निजाम उल्क मुल्क बहरी हा जो त्याचं कर्तृत्व खऱ्या अर्थानं पुढे आलं, जगासमोर आलं, ते मोहम्मद गवानच्या कालखंडामध्ये पुढे आलेलं आहे. पहा, मोहम्मद गवानच्या कालखंडामध्ये पुढे आलेलं आहे. तर त्यानं 1000 मनसबदारी याला दिलेली आहे. तो त्या संबंधित बहमनशाहच्या राजपुत्रांबरोबर वाढत आहे, त्यांच्यामध्ये 5-6 वर्षाचं अंतर आहे. तर अशा पद्धतीने तो मोहम्मद गवानच्या काळामध्ये मोठ्या कर्तबगारीला पोहोचलेला आहे. आणि मग हा डॉक्टर वैशाली आनंद गोस्वामी विचारत आहेत की भटच्या धर्मांतराचा नेमका काळ सांगता येईल काय? होय, तर मी सांगितलं गेलं साधारणपणे 1450 ला बहिरू भट किंवा बहिरम भट कुलकर्णी यास पकडलं गेलेलं आहे. आणि पाथरी परिसराचं त्या ठिकाणी विजयनगरच्या साम्राज्याचा हा वतनदार असल्यामुळे की त्या ठिकाणी जाळपोळ झालेली, लुटालूट झालेली आहे. आणि त्यावेळेस बहिरम भट कुलकर्णी इथे मारला गेलेला आहे. पण त्याचा एक मुलगा इथे सापडलेला आहे. तर तो मी सांगितलं गेला 1450च्या आसपास या अर्थाने तो सांगितला गेलेला आहे. तर या ठिकाणी तो कालखंड मी या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. ओके, तर पुढे आपल्याला असं म्हणता येईल की या ठिकाणी त्याला पकडल्या गेल्यानंतर मोहम्मद गवानच्या नेतृत्वाखाली हा याचं कालखंड, याचं कर्तबगारी पुढे आलेली आहे. 1000ची मनसबदारी दिली गेलेली आहे. तर या ठिकाणी ही मनसबदारी दिल्यानंतर मोहम्मद गवानच्याच नेतृत्वाखाली हा पुढे मोठा झालेला आहे. खरं तर हा तिमा भट म्हणजेच मलिक हसन निजाम उल्क मुल्क बहरी हा एक गुलाम म्हणून बहमनी राजवटीमध्ये गेलेला आहे. त्यानंतर त्याच्या अंगच्या गुणामुळे तो गुलामाचा तो सैनिक झालेला आहे. सैनिकाची मनसबदारी मिळालेली आहे. मनसबदारी नंतर तो एक एक टप्पे स्वतःच्या कर्तृत्वाने या ठिकाणी तो पुढे आलेला आहे. आणि नंतर या ठिकाणी तो त्या राज्याचा प्रमुख पेशवा बनलेला आहे, कारभारी बनलेला आहे, इथं वजीर आझम बनलेला आहे. ही आणि त्या काळानंतर त्यानं या ठिकाणी मोहम्मद गवानच्या मृत्यूनंतर या ठिकाणी
तो त्या पुढच्या कालखंडामध्ये या ठिकाणी तो बहमणी राजवटीचा पेशवा बनलेला आहे, कारभारी बनलेला आहे. त्यावेळेस साहजिकच आता बहमणी राजवटीचा शेवटच्या कालखंडाकडे येत असताना जिथं विघटन होत आहे, साधारणपणे 1485-86 असा कालखंड तो सुरू होण्याच्या पूर्वीचा कालखंड आहे. तर मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की कोणत्याही राजवट जेव्हा अत्यंत वैभवाच्या शिखरावर पोहोचते तेव्हा नंतरच्या कालखंडामध्ये कोणतीही राजवट उदाहरण घ्या, इतिहासामध्ये तो एक नियमच बनून गेलेला आहे किंवा अशा प्रकारचं सामान्यपणे चोहीकडे असं दिसतं की या बहमणी राजवटीचे जे पुढचे सुलतान आलेले आहेत, विशेषतः या तिमाभटच्या किंवा निजाम उल मुल्क मलिक हसन निजाम उल मुल्कच्या काळात हे बहमनशाह सुलतान या ठिकाणी कर्तृत्वशून्य पाहायला मिळतात. ते या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्व फारसं नाहीये. अशा कालखंडामध्ये तो पेशवा प्रामुख्यानं सिरजोर बनतो, कर्तबगार बनतो आणि मग कर्तृत्वशून्य किंवा राज्यकारभार या संबंधी तो राजापेक्षाही वरचढ बनतो. अशा वेळेस या ठिकाणी तिथला पेशवा प्रामुख्यानं तो महत्वाकांक्षेमुळे, जबरदस्त महत्वाकांक्षेमुळे या ठिकाणी इथे तो इथे बंड करताना दिसतो आहे. हे जे काही मी बोलतो आहे की इथे पेशवा जेव्हा वरचढ ठरतो तेव्हा तो राजाला किंवा सुलतानाला जुमानीत नाही. इथे असंच झालेलं आहे. जोपर्यंत मोहम्मद गवान होता, मोहम्मद गवानचा संपूर्ण कालखंड पाहिला गेला तर हा अत्यंत तेजस्वी भव्यदेवी असा कालखंड आहे, कर्तृत्ववान कालखंड आहे. हा राजापेक्षाही यानं उत्तम राज्यकारभार केलेला आहे. नवे नवे मोहम्मद गवानमुळेच बहमनशाही पुढे टिकलेली दिसते इथे पाहायला मिळतं. पण मोहम्मद गवानच्या मृत्यूनंतर, आता मोहम्मद गवानच्या मृत्यूचा जर विचार केला गेला, मोहम्मद गवानचा जर विचार केला गेला तर इथे कर्तृत्वासंबंधी जर विचार केला गेला तर असं दिसतं की या ठिकाणी हा वजीर आझम किंवा पेशवा हा प्रामुख्यानं मलिक हसन हा प्रभावी ठरलेला आहे. साहजिकच तो ज्यावेळेस पेशवा बनतो तेव्हा आपल्या बाजूची, आपल्याला मानणारी, आपल्या गटाची माणसं राज्यकारभारात जास्तीत जास्त घुसवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यातलाच प्रकार म्हणून यानं या ठिकाणी आपल्या मुलाला म्हणजे अहमद मलिक याला प्रामुख्यानं तेलंगणाचा सुभेदार निवड दिलेला आहे. पुढे दरबारी बहमणी राजवटीच्या दरबारामध्ये मोठ्या प्रमाणात षड्यंत्र सुरू झालेले आहेत. इथे दख्खनी मुस्लिमांचा एक गट आहे, अफाकी मुस्लिमांचा एक गट आहे, या असे वेगवेगळे गट आहेत आणि हे गट एकमेकावर कुरघोडी करतायत. इथे गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे. परंतु त्या काळामध्ये म्हणजे वेगवेगळ्या शाह्यामध्येही आणि बहमणी राजवटीमध्ये आफाकी या गटाला सगळ्याच सुलतानांनी प्राधान्य दिलेलं आहे. ते का, तर त्याच्यावरती आपल्याला सेपरेट बोलता येईल कारण विषांतर होईल म्हणून मी आफाकी एवढं सांगतो. आफाकी याचा अर्थ आहे अफगाणिस्तान त्या आणि मध्य पूर्व आशियामधून जे काही मुस्लिम तरुण आपलं स्वतःचं नशीब आजमावण्यासाठी विशेषतः दख्खनमध्ये येत होते आणि त्या अशा या अफाकी जे मुस्लिम तरुणाचे यांच्यावरती या ज्या वेगळ्या राजवटी आहेत, हे सुलतान आहेत, त्यांचा जास्त विश्वास असायचा. बहमणीचाही प्रचंड विश्वास होता कारण सुरुवातीच्या काळात तरी बंड करत नसे किंवा अत्यंत प्रामाणिकपणे त्या संबंधित सुलतानाची सेवा करत असे. तर इथे दरबारी राजकारणामध्ये षड्यंत्र झालं आणि या ठिकाणी झालं काय तर या मलिक हसनचा या दरबारी राजकारणामध्ये वध झालेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी प्रामुख्यानं बहमणी राजवटीमध्ये मलिक हसन याचा या ठिकाणी दरबारामध्ये वध झालेला आहे. आणि काही इतिहासकार असं म्हणतात की ज्या पद्धतीनं मलिक हसनचा मृत्यू झाला, ज्या पद्धतीने झालेला आहे त्याच पद्धतीनं मलिक हसनने ती पेशवा पद मिळवलेलं होतं. आता याच्यामध्ये अनेक वाद आहेत, त्यात आपल्याला घुसायचं नाही, परंतु आपल्याला एवढंच म्हणायचं दरबारी राजकारणामुळे षड्यंत्रामुळे या ठिकाणी मलिक हसनचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे किंवा वध दरबारी राजकारणामध्ये वध झालेला आहे. तर या ठिकाणी सगळं पाहत असताना
मी इथपर्यंत आलेलो आहे. मी काही तुम्हाला माझ्याकडे पीपीटी आहेत त्या दाखवू इच्छितो. तर या ठिकाणी हे पहा, मी या ठिकाणी एक हॅलो, या ठिकाणी अहमदनगरची जी निजामशाही आहे, या निजामशाहीचा या ठिकाणी तुम्हाला ग्राफ दिसतो आहे. हॅलो, तर या ठिकाणी जे काही अहमद मलिकनं पुढच्या काळामध्ये जे काही राज्य निर्माण केलेलं आहे, तर मी सांगत होतो की आपल्या वडिलांचा दरबारी राजकारणामध्ये मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी ते लक्षात आलं, त्यावेळेस तो जुन्नरला होता आणि तो तेलंगणाचा सुभेदार झाल्यानंतर मावळ प्रांताची जहागिरी त्याला मिळालेली होती. त्यानं जुन्नर प्रांत घेतलेला होता, शिवनेरी घेतलेला होता आणि जे काही स्वराज्यातले नंतर किल्ले आलेले आहेत, मग तो राजगड असेल, नंतर लोहगड असेल, विसापूर असेल, असे अनेक किल्ले अगदी वेगळ्या या स्वराज्यामधले जे किल्ले होते, बहुतेक किल्ले आणि जिंकलेले आहेत त्या आणि त्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यालाही वेढा दिलेला आहे आणि शिवनेरी किल्ला घेतलेला आहे. शिवनेरी किल्ला घेतल्यानंतर त्याला असं म्हटलं जातं की मोठी धनसंपत्ती त्याला या शिवनेरी किल्ल्यावरती मिळालेली होती आणि त्या धनसंपत्तीच्या बळावर त्यानं आपलं सैन्यबल वाढवलेलं आहे आणि सैन्यबल वाढवल्यानंतर त्यानं वडिलांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी बहमनी राजवटी विरुद्ध बंड केलेला आहे आणि बंड केल्यानंतर या ठिकाणी या बहमनशाहनं या अहमद मलिकला या ठिकाणी पराभूत करण्यासाठी वारंवार वेळोवेळी आणि बऱ्याच वेळेस त्याला नामम करण्यासाठी त्या बहमनी राजवटीच्या वतीनं अनेक सरदार पाठवलेले आहेत आणि सरदार पाठवल्यानंतर याला अहमद शहाला किंवा मलिक अहमदला पराभूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. याला ही संपत्ती मिळाल्यामुळं अहमद मलिकनं प्रामुख्यानं आपलं साम्राज्य या ठिकाणी शस्त्रास्त्र खरेदी केलेले आहेत, सैन्य गोळा केलेलं आहे आणि नंतर मग त्यानं या ठिकाणी या बहमनशाहनं पाठवलेल्या वेगळ्या सरदारांचा पराभव केलेला आहे. इथे एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे की प्रामुख्यानं ज्या बहमनी राजवटीनं विविध सरदार त्याच्यावर पाठवलेले होते त्या सरदारांचा पराभव केलेला आहे आणि तो पराभव केल्यानंतर यानं बहुतेक जे काही लढाया जिंकलेल्या आहेत गनिमी काव्यानं जिंकलेल्या आहेत. आता प्रामुख्यानं तो जुन्नरकडून या ठिकाणी अहमदनगरकडे सरकत आहे. त्यावेळेस अहमदनगरची स्थापना झालेली नव्हती. जुन्नरकडून तो भिंगरच्या परिसराकडे इकडे येतो आहे आणि तिकडं जो काही बिदरचा जो सुलतान आहे किंवा तो आपला बहमनी राजवटीचा राजा आहे, सुलतान आहे, त्यानं जहांगीर खान हा तेलंगणाचा सुभेदार होता. त्याला बोलवून घेतलं आणि अहमद मलिक वरती आक्रमण करण्यासाठी फौज फाटा दिला आणि तो आता बहमनशाहच्या वतीनं तो जहांगीर खान मोठा फौज फाटा घेऊन तो निघालेला आहे आणि तो बीडला आलेला आहे. माझ्याकडे जी काही
संदर्भ साधनं आहेत, संदर्भ साधनामध्ये जे काही वर्णन पाहायला मिळतंय किंवा जे काही माहिती पाहायला मिळते ती अशी आहे की तो बीडला आला, बीडवरून तो पैठणला गेला, पैठणवरून तो शेवगाव, तिसगाव आणि तो सध्याचा करंजी घाट चढून वर आलेला आहे आणि वर आल्यानंतर तो प्रामुख्यानं सध्या जो चांदवीचा महाल आहे त्याच्या पुढे आलेला आहे आणि तिथून तो आपल्या सैन्याची तुकडी करत तो जेऊरकडे वळलेला आहे. त्यानं आपल्या सैन्याच्या छावण्या केलेल्या आहेत आणि सामान्यपणे असं म्हणता येईल की भिंगार ते जेऊर हा जो पट्टा आहे बुरहाननगरचा वगैरे तो जेऊर पर्यंतचा भिंगार पासून या परिसरामध्ये त्याच्या वेगवेगळ्या छावण्या होत्या आणि तो तिथे आलेला आहे. सामान्यपणे मे महिना आहे, साल 1490 आहे आणि या काळामध्ये तो येऊन पोहोचलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जो मेचा एंड आहे, अवकाळी पावसाचे दिवस आहेत, पाऊस कधीही पडू शकतो आणि नेमकं याने छावणी केली या परिसरामध्ये आणि त्याच वेळेस मोठा पाऊस या सगळ्या परिसरामध्ये झालेला आहे. भिंगार, जेऊर वगैरे या परिसरात मोठा पाऊस पडलेला आहे आणि त्यावेळेस आपला मलिक अहमद हा सध्याच्या भिंगार नाल्याच्या आसपास आहे. आता भिंगारचा नाला त्या परिसरात जिथं आज अहमदनगरचा भुईकोट किल्ला आहे हा सर्व परिसर घनदाट अरण्याने वेढला गेलेला आहे. प्रचंड झाडं आहेत. इथे दबा धरून तो जुन्नरवरून अहमद मलिक 25,000 फौज घेऊन जे काही आकडेवारी येते आहे ती 25,000ची फौज आहे आणि जहांगीर खान किंवा त्यापूर्वी जे काही बहमनी राजवटीचे सरदार आलेले आहेत त्यांचं सैन्य जर पाहिलं गेलं सुरुवातीला 4,000, 6,000, 8,000 अशी संख्या दिसते, पण जहांगीर खानाबरोबर जे फौज आलेली आहे ही 1,25,000 आहे. होय, 1,25,000 एवढी मोठी फौज बहमन शाहनं त्या जहांगीर खानाबरोबर दिलेली आहे आणि त्याला सेनापती नेमलेला आहे आणि मग त्याला इकडे पाठवलेलं आहे. तर त्याची एवढी मोठी फौज आहे. मी आता जे वर्णन केलं पावसाचं, तर आता एवढा मोठा उन्हाळ्यामधला पाऊस पडलेला आहे, जोरदार पाऊस झालेला आहे, चौकट चिखल झालेला आहे आणि आता या जहांगीर खान असं या ठिकाणी लक्षात आलं एवढ्या पावसामध्ये अहमद मलिक काही आपल्यावरती आक्रमण करणार नाही, थोडासा तो सुस्तावलेला आहे आणि तो आपल्या छावणीमध्ये थोडासा बेसावध आहे. नेमकं याच संधीचा फायदा घेऊन अहमद मलिकनं काय केलेलं आहे, आपल्या सैन्याचे वेगवेगळे गट केलेले आहेत आणि गट करून या ठिकाणी त्यानं जहांगीर खानाच्या फौजेवरती आक्रमण केलेलं आहे. म्हणजेच अहमद मलिकच्या 25,000 फौजेनं जहांगीर खानाच्या 1,25,000 फौजेची जी लांडगेतोड केली त्याला इतिहासाच्या सभ्य भाषेमध्ये गनिमी कावा असं संबोधलं जातं. त्यापूर्वीही अहमद मलिकनं गनिमी काव्यानंच बहमन शाहच्या सरदारांचा पराभव केलेला आहे. परंतु ही लढाई जास्त महत्वाची आहे कारण 1,25,000 फौज जहांगीर खानाची आहे आणि त्याच्या तुलनेनं अहमद मलिकची जी काही त्यानं फौज तयार केली गेलेली आहे 25,000 ही फुटकळ फौज आहे. यांनी या गनिमी काव्यानं या ठिकाणी प्रामुख्याने विजय मिळवलेला आहे आणि ही जी काही निर्णायक लढाई झाली, जहांगीर खान मारला गेला, तर या फौजेचा निर्णायक अहमद मलिकनं जहांगीर खानाच्या फौजेचा निर्णायक पराभव केला आणि या ठिकाणी विशेषतः ही लढाई जुंपली, जास्त प्रमाणामध्ये झाली कारण सावध झाले, सैन्य लढायला लागले. तर ती लढाई झाली आणि ते लढाईचा जो शेवट झालेला आहे, या लढाईचा निर्णायक क्षण आहे तो भिंगार नाल्यामध्ये आहे. आजचा जो जिथं भुईकोट किल्ला आहे तिथे, आणि इथे ह्या लढाईचा निकाल लागलेला आहे. आणि त्यानंतर या बहमनी राजवटीचा पूर्ण या सैन्याचा पराभव झाल्यानंतर तो त्या ठिकाणी तो भिंगार नाल्याजवळ आलेला आहे. तिथे घनदाट अरण्य आहे आणि तिथे त्याला ही जागा, ज्या जागेवर विजय मिळाला ती जागा सध्याची अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याची जागा आहे. इथे एक बाग तयार केलेली आहे, त्याला कोटबाग निजाम असं म्हटलं गेलेलं आहे. आणि तिथे ते लढाई संपल्यानंतर अहमद मलिकनं आपले जे काही सरदार आहेत, जे काही सैन्य आहे, या सैनिकांची जे जखमी झालेले आहेत त्यांची विचारपूस केलेली आहे.
त्यांच्यावरती औषधोपचार केलेले आहेत आणि त्या भिंगार नाल्यामध्ये आज जिथे बोयकॉट केलेला आहे तिथे एका झाडाखाली या ठिकाणी त्यानं या आपल्या सैनिकाचं मोठं कौतुक केलेलं आहे. खरोखरच एक मोठी लढाई या ठिकाणी जिंकली गेलेली आहे. त्यानं असं म्हणतात की मोठी थाळी असायची, त्या थाळीमध्ये या ठिकाणी त्यानं मोठे बक्षीस आपल्या कर्तबगारी गाजवणाऱ्या सैनिकांना आणि त्यांनी हे करताना देताना इथे एक उदाहरण दिलं जातं. बुऱ्हाणी माशीरमध्ये असलेला प्रसंग असा आहे की ज्यानं कर्तबगारी गाजवली, ज्यानं मोठा पराक्रम गाजवला, ज्यानं जीवाची बाजी लावून निजाम आपल्या मलिकसाठी अहमद मलिकसाठी लढला, त्याला तर त्यानं प्रामुख्यानं ते दिलेलंच आहे. सैन्य प्रामुख्यानं बक्षीस दिलेलंच आहे. पण इथं अहमद मलिकचा दुसरा एक गुण आपल्याला पाहायला आपल्याला अभ्यासावा लागतो. जो सैन्य या लढाईतून ज्याचं काही सैन्य त्यानं त्याच्या लक्षात असं आलं की यानं फारशी कामगिरी केलेली नाही किंवा हा पाठीमाग पळालेला आहे, अशा सैन्याला सुद्धा या अहमद मलिकनं बक्षीस दिलेलं आहे. त्यावेळेस त्याच्या मंत्र्याने त्याला विचारलं गेलं पुढच्या काळामध्ये याला का बक्षीस दिलं, तर म्हणे आता यानं थोडी कामगिरी केलेली आहे किंवा हा मागं हटलेला आहे, आता याला बक्षीस दिल्यामुळं पुढच्या लढाईमध्ये हा अत्यंत नेटाने लढणार आहे, हा असा हलगर्जीपणा करणार नाही. हा इथे अहमद मलिकचा एक राजाचा चांगला असणारा गुण इथे पाहायला मिळतो. आणि तिथे या सगळ्यांना या ठिकाणी जखमी सैनिकावरती उपचार केलेले आहेत, विचारपूस केलेली आहे, त्यांना शब्बासकीची थाप त्यांच्या पाठीवर टाकलेली आहे, बक्षिसं दिलेली आहेत. आणि हा सगळा कार्यक्रम चालू असताना इथे घटना घडलेली आहे. ती घटना अशी घडलेली आहे, विशेषतः सगळ्याच याच्या संबंधी ही घटना सांगितली जाते, कमी अधिक प्रमाणे सांगितली जाते. तिथे एक प्रामुख्यानं ससा आणि कुत्रा यांचा एक प्रसंग हा जो काही गौरव समारंभ त्या झाडाखाली चालू होता, काही अंतरावर त्याला असं दिसलं की या ठिकाणी एक प्रामुख्यानं कुत्रा आणि ससा याचा प्रसंग असा घडलेला आहे की या ठिकाणी कुत्रा पुढे पळतो आहे, ससा त्याचा पाठलाग करतो आहे. सामान्यपणे जर आपण व्यवहारातलं उदाहरण पाहिलं गेलं, ससा हा भित्रा प्राणी आहे आणि तो कुत्र्याचा पाठलाग करू शकत नाही. इथे काही ठिकाणी काही संदर्भ साधनामध्ये हे प्राणी बदललेले दिसतात, परंतु मला जो आढळलेला आहे, मला जे वाचण्यात आलेलं आहे, जे पाहिलेलं आहे, तर ते असं आहे की या ठिकाणी कुत्र्याचा पाठलाग ससा करतो आहे, कुत्रा पुढे पळतो आहे, ससा त्याचा पाठलाग करतो आहे. हा जो झाडाखाली अहमद मलिकच्या सैन्याचा गौरव समारंभ चालू असताना, शब्बासकी थाप चालू असताना दूर अंतरावरती त्या हिरवळीवरती दाट झाडामध्ये या ठिकाणी हा प्रसंग दिसला. आणि असं कसं घडलं, विपरीत कसं घडलं की सामान्यपणे ससा पुढे पळायला पाहिजे होता, कुत्रा त्याचा पाठलाग करायला हवा होता, पण इथं उलट दिसतं आहे, कुत्रा पुढे पळतो आहे, ससा त्याचा पाठलाग करतो आहे. हे असं कसं, तर मग त्याला त्याचं नवल वाटलं आणि या भूमीमध्ये असं काहीतरी गुण आहे, असं काहीतरी वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी ही भूमी वेगळीच आहे, म्हणून या भूमीवरती त्याच क्षणी अहमद मलिकनं असा विचार केला गेलेला आहे, या भूमीचा आपण भविष्य काळामध्ये विचार करायला पाहिजे. आणि म्हणून या पुढे तो या ठिकाणी एक दगड मातीचा किल्ला बांधतो आहे, इथे बाग तयार करतो आहे आणि त्याला नाव दिलं आहे कोटबाग निजाम, असं त्याला नाव प्राप्त होत आहे. तर ती तारीख होती 28 मे 1490. म्हणून 28 मे 1490 हा अहमदनगर शहराचा वर्धापन दिन मानला जातो. आणि इथे हा कोटबाग किंवा ही बाग निजाम असा शब्द काही ठिकाणी वापरला गेला आहे, कोटबाग निजाम हा असा शब्द काही ठिकाणी वापरला गेलेला आहे. बाग निजाम किंवा कोटबाग निजाम हा अहमदनगरच्या स्थापनेमधली पहिली वास्तू आहे, हा पायाभरणी आहे, पाया रचला गेलेला आहे. खरं तर अहमदनगर या ठिकाणी पुढच्या काळामध्ये साधारणपणे असं म्हटलं जातं 1490 ते 1494 या 4 वर्षामध्ये अहमद मलिकनं या किल्ल्याच्या या जो बाग आहे कोटबाग निजाम, या बागेच्या आसपासची छोटी छोटी खेडी आहेत. मग तो नालेगाव आहे, या ठिकाणी माळीवाडा आहे, चहुराणा आहे, मोरचूद नगर आहे, सर्जेपुरा आहे. आता इथं जसं जहांगीर खान हा बहमणी राजवटीमध्ये एक सरदार दिसतो आहे, तसं अहमदनगरचा तिसरा जो राजा आहे त्या काळात सुद्धा म्हणजे साधारणपणे प्रामुख्याने 1553 ते
65 या काळातही जहांगीर खान दिसतो हा आपल्याला. तसं या ठिकाणी सर्जेपुरा हे गाव आहे. इथे मला लगेच प्रश्न विचारला जाईल की सर्जे खान तर हा अहमदनगर मोगलांचा सरदार होता, तर इथे सर्जेपुराचा एक संदर्भ सापडतो. तर प्रामुख्यानं नालेगाव, प्रामुख्यानं माळीवाडा, चाहुराणा, मुरचूद नगर, सर्जेपुरा ही जी काही गावं आहेत, छोटी छोटी खेडी आहेत, या खेड्यांना अहमद निजामानं सांधलं, एकत्र केलं आणि सुंदर आखीव रेखीव एकदम नियोजनबद्ध शहर या ठिकाणी बसवलं गेलेलं आहे. सामान्यपणे 1490 ते 1494 या काळामध्ये अहमदनगर शहराचं स्थापना केली गेलेली आहे. इतकं सुंदर शहर बसवलं गेलं की या शहराची तुलना त्या काळामध्ये बगदाद आणि कैरोशी केली जायची. बगदाद आणि कैरो ही त्या काळामधली अत्यंत नावाजलेली व्यापारी शहरं होती आणि अत्यंत प्रतिष्ठित शहरं होती. म्हणून या ठिकाणी बगदाद आणि कैरो या शहरांबरोबर अहमदनगरची तुलना केली जात असते. तर या संबंधी एक विवेचन असं आहे की एक कोट आपल्याला पाहायला मिळतं. सय्यद अली तबातबाई हा अहमदनगरचा इतिहासकार आहे. अहमदनगरमध्ये कोटला जे बस स्टँड आहे तिथे बापूशहा मस्जिद आहे. त्या मस्जिदीच्या बॅक साईडला सय्यद अली तबातबाई आज चिरनिद्रा घेताना दिसतो आहे. त्याची समाधी आहे, स्मारक आहे तिथे, छोटस तिथे मजार आहे. तर हा मी सांगितलेल्या या अहमदनगरच्या शहरासंबंधी हा जो सय्यद अली तबातबाई असं म्हणतो की शोभा आणि सौंदर्य या बाबतीत अहमदनगरने बगदाद आणि कैरो या शहरांनाही मागे टाकले आहे. संदर्भ आहे असा. त्याला कोणाला कुतूहल आहे त्यानं संदर्भ ग्रंथ पाहिला तरी चालेल. अशा पद्धतीनं अत्यंत सुंदर आखीव रेखीव आणि जगाने दखल घ्यावी असं शहर अहमदनगर बसलेलं गेलं आहे. केवळ 1490 ते 1494 या काळामध्ये हे शहर बसलं गेलेलं आहे. मला फार मोठा प्रश्न, या 4 वर्षामध्ये जगप्रसिद्ध शहर वसत असेल, राजा म्हणून त्यानं ते शहर बसवलं असेल, तर आज राज्यकर्ते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, 5-5, 10, 15, 20, 25, 30 वर्षे हे संबंधित मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, तरी सुद्धा पाहिजे तेवढा विकास होत नाही. मी विचार असा करतो, एखादा राजा कर्तबगार असेल, कल्पक असेल, तो जगप्रसिद्ध शहर केवळ 4 वर्षात बसवतो आणि 35-40 वर्ष लोकप्रतिनिधित्व स्वीकारून देखील यांच्याच्याने विकास होत नाही. तेव्हा माझ्यासारखा संवेदनशील जेव्हा व्यक्ती असा विचार करतो की माझ्या मनामध्ये असा विचार येतो, हे भगवान हम आपके दरबार में फरियाद करते हैं, हे भगवान हम आपके दरबार में फरियाद करते हैं, मत कर उन पापियों को पैदा जो देश को बर्बाद करते हैं. म्हणजे असे राज्यकर्ते आहेत, राज्यकारभार कशाशी खातात हीच गोष्ट त्यांना माहित नाहीये. पण मला सांगायचा महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की जर कर्तबगार राज्यकर्ता मिळाला, लोकप्रतिनिधी मिळाला, तर त्या परिसराचा, त्या प्रांताचा, त्या प्रदेशाचा, त्या राज्याचा, त्या देशाचा संपूर्ण विकास होऊ शकतो. हे या इतिहासातून आज आपल्याला बोध घ्यायला हरकत नाही. ठीक आहे. तर मी सांगितलं गेलं की 28 मे 1490 या दिवशी अहमदनगर शहराची स्थापना झालेली आहे. आणि स्थापना झाल्या नंतर या ठिकाणी आपण पहा, या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे अहमदनगर शहराच्या संबंधी मी विवेचन केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी जहांगीर खानासंबंधी बोललेलो आहे. तिथे या प्रामुख्यानं 1490 हे साल सांगण्यामागं प्रयोजन असं आहे की मी तुम्हाला जो मध्ययुगीन कालखंड सांगितलेला आहे, राजकीय व सामाजिक इतिहास, यामध्ये असा एक उल्लेख आलेला आहे. 1490 मध्ये अहमद मलिकनं काय केलेलं आहे, राजरोहण केलेलं आहे, राज्याभिषेक केलेला आहे.
म्हणून हे 1490 हे साल माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. राजरोहन कालखंड राजरोहन झालेलं आहे, तर राज्याची स्थापना झालेली आहे. नेमकं अहमदनगरच का निवडलं गेलं, तर जुन्नर ही सुरुवातीची साधारणपणे 1485-86 मध्ये मलिक हसन ची हत्या झाल्यानंतर 1486 ते 90 या कालखंडामध्ये त्यानं मावळ प्रांत आणि कोकणाचा प्रांत या सगळ्या प्रांतामध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळे प्रदेश किल्ले ताब्यात घेतलेले आहेत. आणि 1490 ला तो अहमदनगर हे लोकेशन निवडण्यामागं हे विजयाचं स्मारक तर आहेच हे शहर. तसंच आता जुन्नर हा शब्द संस्कृत आहे, त्याचा मराठी अर्थ हा जीर्ण नगर, जुने नगर असा होतो, आणि नवे नगर म्हणजे अहमदनगर असा या अर्थाने तो घ्यायचा आहे. तर अहमदनगर हे जुन्नर आणि दौलताबाद, कारण त्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं गेलं बहमनशाहची पहिली राजधानी ही दौलताबाद होती, आणि त्या कालखंडामध्ये दौलताबादला विशेष महत्व होतं. जसं दिल्लीच्या तख्ताला महत्व होतं, तसं त्या दख्खनमध्ये दौलताबादला महत्व होतं. आणि वारंवार प्रामुख्यानं 1485 नंतर ते 90 पर्यंत वारंवार त्याला आपल्याला दौलताबादला जावं लागायचं. दौलताबादचा किल्ला स्वतःकडे राहिल्याची काळजी घ्यावी लागायची. दरवेळेस इतका लांबचा प्रवास हा करण्यापेक्षा तर या दोन्हीच्या मध्ये जर आपण राजधानी स्थापन केली तर मग बरं होईल. म्हणून या ठिकाणी काही इतिहासकार म्हणतात अहमद मलिकची पहिली राजधानी ही जुन्नर होती. म्हणजे 1485-86 नंतर त्यानं जे काही बंड केलं आणि स्वतःचं राज्य स्थापन करण्याचा विचार केला, त्यावेळेस तो जुन्नर ही राजधानी करतो आहे, आणि पुढे अहमदनगर ही राजधानी पाहावयास मिळते किंवा लक्षात येते. या ठिकाणी त्यानं अहमदनगर हे या ठिकाणी राजधानी केलेली आहे, आणि त्यानं तिथे ती राजधानी आणलेली आहे. मग आता या जर विचार केला गेला, पाहिलं गेलं तर त्यानं मी सांगितलं गेलं की या ठिकाणी अहमद शाहनं जो काही कोटबाग बसवलेला आहे तो या स्वरूपाचा बघा, कोटबाग निजाम हा जो फोटो पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी दिसतो. नंतर या अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये प्रामुख्याने काही महत्वाचे सुलतान होऊन गेलेले आहेत. हे पहा, इथे मलिक अहमद निजाम शाह, इथे मलिक अहमद निजाम शाह बहेरी असा एक उल्लेख पाहायला मिळतो. इथे अहमदनगरचे वेगळे सुलतान दिलेले आहेत, परंतु मलिक अहमद निजाम शाह बहेरी किंवा मलिक हसन निजाम मुल्क बहेरी किंवा प्रामुख्यानं बहिरम भट कुलकर्णी बहिरी असे काही याचे बहिरी नाव आपल्याला पाहायला मिळतं. या बहिरी नावासंबंधी मला त्यांच्या सगळे जे मृत्यूजा तिसरा जो आहे 1633 ते 1636 इथपर्यंत या सगळ्या सुलतानाने आपल्या नावापुढे बहिरी हा शब्द लावलेला दिसतो. आता याची एक वेगवेगळी या ठिकाणी कारण मीमांसा पाहायला मिळते. बहिरी का लावलं गेलं जात असावं, तर या ठिकाणी या बहमनी राजवटीमध्ये कुजबेकी नावाचा एक खेळ आहे बघा. कुजबेकी याचा अर्थ असा आहे की विशेषतः मी बहिरी नावासंबंधी बोलतो आहे, त्याचं एक संदर्भ साधन असं मिळतं की बहिरमभट कुलकर्णी बहिरी हा या ठिकाणी बहिरी हे नाव लागण्यामागे बहिर ससाना या पाळणारा किंवा पाळणारे लोक किंवा पाळणारा असा या अर्थाने घेतलेला आहे. तर इथे बहिर ससानाच्या माध्यमातून छोट्या मोठ्या पक्ष्यांची शिकार केली जायची, बहिर ससानाच्या मार्फत शिकार केली जायची. या शिकारीला कुजबेकी असं संबोधलं गेलेलं आहे. म्हणून बहिरी हा शब्द लागलेला दिसतो. बहिर ससाने पाळणारे. या बहमनी राजवटीमध्ये प्रामुख्यानं मलिक हसन निजाम मुल्क बहिरी याला काही काळ बहिर ससाने पाळण्याची जबाबदारी दिलेली होती. म्हणून बहिरी हा शब्द प्रत्येक निजामशाह पुढे पाहायला मिळतो. इथे मी तुम्हाला मलिक अहमद निजामशाह याचे वेगवेगळे सुलतान या ठिकाणी तुम्हाला महत्वाचे दाखवतो आहे. आता इथे प्रामुख्यानं
हा जो मातीचा दगडांचा किल्ला मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे, हा कोटबाग निजाम, हा प्रामुख्यानं अहमदनगरचा पहिला राजा अहमद मलिक बहिरी यानं या कोटबाग निजामचं किंवा बाग निजाम या किल्ल्याची स्थापना केली. मातीचा दगडाचा असा हा किल्ला या ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु हिचं स्वरूप फार प्राथमिक स्वरूपात होतं. आता जो दिसतो आहे हे नंतर कोणतरी चित्र काढलेलं आहे, परंतु सुरुवातीचं स्वरूप हे फार साधं स्वरूपात दिसतं आहे. आणि आज जो आपल्याला प्रामुख्यानं अहमदनगरचा भुईकोट किल्ला दिसतो आहे, हा पहा अहमदनगरचा भुईकोट किल्ला आज जो दिसतो आहे, हा अहमदनगरचा तिसरा राजा आहे. अहमदनगरचा तिसरा राजा हुसेन निजाम शाह पहिला, हा याच्या काळात या किल्ल्याचं प्रामुख्यानं बांधकाम झालेलं आहे. काही इतिहासकार म्हणतात की हुसेन निजाम शाह फार महत्वाचा अहमदनगरचा राजा आहे. पहिला अहमद निजाम शाह, ज्याच्या नावावरून अहमदनगर शहराची स्थापना केली गेली, अहमदनगर शहराचं नाव ठेवलं गेलं. आणि तो अहमद शाह, दुसरा बुरहान निजाम शाह आणि तिसरा मुर्तुजा निजाम शाह इथे त्याने बांधलेला किल्ला आहे. इथे हा किल्ला त्याने बांधलेला आहे. या ठिकाणी इथे तुम्हाला खंदक दिसत आहे. काही इतिहास अभ्यासक, मी म्हणतो अभ्यासक नव्हे, डेटा कलेक्टर, माहिती संकलक करणारे, ते असं म्हणतात की या हुसेन निजाम शहानं साधारणपणे 1559 ते 1563 या काळामध्ये प्रामुख्यानं अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याचा आज जो दिसतोय त्याची बांधकाम झालेलं आहे. परंतु जर तुम्ही अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात गेलात, तो आता मिलिटरीच्या ताब्यात आहे. आत शिरल्यानंतर गेट उघडल्यानंतर डाव्या बाजूला तिथे माहिती दिलेली आहे की त्या विशेषतः ब्लॅक बोर्ड वरती त्या होती 1553 ते 1565 अहमदनगर चा भुईकोट किल्ला बांधला गेलेला आहे. त्याचे पुढे साल दिलेलं आहे 1553 ते 1565. हा हुसेन निजामशाचा कालखंड आहे. परंतु हा किल्ला जो बांधला गेलेला आहे, हा बांधला गेलेला आहे 1559 ते 1563 या काळामध्ये बांधला गेलेला आहे. मी तुम्हाला सांगत होतो काही डेटा संकलक, माहिती संकलक करणारे ते नेहमी असं सांगतायत की या किल्ल्याच्या बांधकामासाठी पोर्तुगीज इंजिनियर वापरले गेलेले आहेत, पोर्तुगीजांनी मदत केलेली आहे. ही अजिबात शक्यता नाही, अजिबात शक्यता नाही. कारण सांगतो, जर असं या ठिकाणी हुसेन निजामशाचा कालखंड पाहिला गेला तर या ठिकाणी हा 1553 ला सत्तेवर आलेला आहे, 1565 पर्यंत सत्तेवरती आहे तो. याचा मोठा कालखंड 53 नंतर 59 पर्यंत, अगदी मी ठामपणे सांगतो 59 पर्यंत, 58-59 पर्यंत याचा मोठा कालखंड या ठिकाणी पोर्तुगीजांशी भांडण्यात गेलेला आहे. आता अहमदनगरच्या निजामशाची सरहद्द ही दिवेआगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, मूडजंजिरा, अगदी त्या कुलाब्यापर्यंत होती. काही दिवसापूर्वी अलिबाग, बघा अलिबाग हे मोठं पर्यटन स्थळ आहे. तिथे 1.5 किलो सोन्याचा गणपती तिथे होता, आपण ते पाहत होतो. त्या गणपती मंदिराकडे जाण्यापूर्वी अलीकडे उत्तरेला साधारणपणे 1 किलोमीटरवरती इथे एक पर्शियन मध्ये शिलालेख होता. तो आता दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालयामध्ये आहे. त्या पर्शियन शिलालेखाचा मराठी अनुवाद असा होता, अहमदनगरच्या निजामशाची सरहद्द इथपर्यंत होती, म्हणजे दिवेआगार पर्यंत होती. तर या दिवेआगार, मूडजंजिरा, हरिहरेश्वर किंवा चोल बंदर, आपल्या काशीद बीच इकडे येताना, अलिबागवरून मूडजंजिराकडे येताना या ठिकाणी चोल बंदर लागतं बघा. हे या किनारपट्टीवरती पोर्तुगीज आहेत, अगदी पोर्तुगीज आलेले आहेत. तुम्हाला माहित आहे वास्को द गामा 1498 मध्ये आलेला आहे. आणि आता हा कालखंड 1553 आहे, म्हणजे पोर्तुगीजांनी बऱ्यापैकी पश्चिम किनारपट्टीवर हातभार पसरायला सुरुवात केलेली आहे. तर 53 पासून 58 पर्यंत
या पोर्तुगीजांचे या निजामशाही लढण्यामध्येच दिवस वायाला गेलेले आहेत. अगदी गोव्यावरून फ्रान्सिस्को बेरेटो नावाचा त्यांचा तो सेनाधिकारी या चोल बंदराकडे येतो आहे आणि त्यांच्यात तह होतो आहे. तिथं किल्ला पोर्तुगीजांनी बांधायचा नाही आणि निजामाने बांधायचा नाही असा शेवटी तह होतो. 58 पर्यंत त्यांचा तह झालेला होता. म्हणजे 53 ते 58 या कालखंडामध्ये या ठिकाणी पोर्तुगीजांचे आणि हुसेन निजामशहाचे संबंध हे अत्यंत झुंजीचे होते किंवा चांगले नव्हते, संबंधाचे चांगले मुळेच नव्हते. तर म्हणून या ठिकाणी हा दावा फोल ठरतो की या अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याच्या बांधकामामध्ये हुसेन निजामशाहच्या काळामध्ये पोर्तुगीज इंजिनिअरांनी मदत केली असावी हे उपलब्ध कागदपत्रावरून फारसं विश्वसनीय वाटत नाही. पण इराण आणि मध्यपूर्व आशियाशी किंवा तिकडे जे काही राजवटी आहेत त्यांच्याशी अहमदनगरच्या निजामशाहीचे संबंध चांगले होते. त्यामुळे या मुळामध्ये त्या लोकांचा अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याच्या बांधणीमध्ये मोठ्या प्रमाणात मदत झाली असावी असं मात्र सांगता येतं. याचं कारण असं आहे की जर आपण फारशी मराठी सहसंबंध पाहायला गेला साहित्याची, युम पठाणनी एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे इसवी सनाच्या 5व्या शतकापासूनच दख्खनशी इराकचे संबंध होते, विशेषतः इराणशी संबंध होते, इराकशी संबंध होते, मध्यपूर्व आशियाशी संबंध होते, अफगाणिस्तानच्या त्या अफाकी सैन्याशी संबंध होते, त्या राजवटी संबंधी होते. तर तिथे मात्र त्याचा विचार इथे झाला असला पाहिजे. कारण या किल्ल्याची रचना जर पाहिली गेली किंवा पाहिलं गेलं तर बशीसारख्या खोलगट ठिकाणी हा किल्ला बांधला गेलेला आहे. म्हणजे चौकोन मातीचे उंच भराव आहेत आणि मध्येच अशा खोलगट भागामध्ये या किल्ल्याची निर्मिती अंडाकृती केली गेलेली आहे. म्हणजे त्या किल्ल्याच्या निर्मितीमध्ये मात्र हे पाहायला मिळतं. अशाच प्रकारे जेव्हा आपण जलव्यवस्थापन, अहमदनगरच्या जलव्यवस्थापनाचा विचार करतो, जलव्यवस्थापनावरती आमच्या अहमदनगरमध्ये निवाड्स कॉमर्स सायन्स कॉलेज फार नावाजलेलं सुप्रसिद्ध कॉलेज आहे पहा. आणि या कॉलेजचे इतिहास विभाग प्रमुख आहेत डॉक्टर अंबाडे म्हणून. त्यांनी जलव्यवस्थापनावरती फार मोठा रिसर्च केलेला आहे. त्यांनी त्यावरती अभ्यास केलेला आहे. तर म्हणजे पाणी उताराने वाहते या तत्वाचा विचार करून डोंगर उतारावरती झिरपे काढून या ठिकाणी ते पाणी उताराने आणलेलं आहे. मला सांगायचा महत्वाचा मुद्दा, खोलगड भागामध्ये या किल्ल्याची निर्मिती झालेली आहे आणि अभेद्य असा हा अहमदनगरचा भुईकोट किल्ला हुसेन निजामशाहच्या काळामध्ये बांधला गेलेला आहे. आता इथे सध्याचे अभ्यासक सांगतात 22 बुरुंज होते या किल्ल्याला, परंतु वेगवेगळ्या संदर्भ साधनानुसार काही ठिकाणी 23 बुरुंज होते, काही ठिकाणी संख्या 24 पाहायला मिळते, तर काही ठिकाणी 25 दिसते. इकडे ब्रिटिश राजवटीमध्ये इथे देशमुखांनी 4000 एवढ्या रक्कम स्वीकारून इथे फंदफितुरी केली आणि इथे ऑर्थर वेलेस्लीला योग्य मारा करण्याची जागा दाखवली आणि हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. तो देशमुख, भिंगारचा देशमुख, फंदफितुरी करणारा देशमुख, तो त्याच्याकडे काही रेकॉर्ड होते आणि ते रेकॉर्ड भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे यांना मिळालेले होते. हे पटवर्धन नावाचे एक अभ्यासक आहेत पुण्यातले, त्यांनी याचा सविस्तर अभ्यास केला आणि त्या संदर्भ साधनामध्ये या पटवर्धनांना या किल्ल्यामध्ये 25 बुरुंज पाहायला मिळाले. 25 बुरुंज प्रत्येक बुरुंजाला नावं दिलेली होती. अगदी म्हणजे ज्या कर्तबगार सरदारांनी, सेनापतींनी, सैनिकांनी मोठी कर्तबगारी केलेली आहे त्या कर्तबगारांचे नाव बुरुंजाला दिलेले आहेत. मग तो अहमद निजामशाहच्या काळातला कर्तबगार सैनिक असेल, सरदार असेल, पेशवा असेल किंवा बुरहान निजामशाहच्या काळातला असेल, मलिक निजामशाहच्या काळातला असेल, या हुसेन निजामशाहच्या काळातला असेल, या सगळ्यांच्या काळातल्या कर्तबगार लोकांची नावं या बुरुंजाला दिलेली दिसतात आणि त्याने ते 25
त्याला पाहायला मिळालेले आहेत. असा एक अभेद्य अत्यंत बुलंद असा हा अहमदनगरचा भुईकोट किल्ला या ठिकाणी हुसेन निजामशाहनं बांधला गेलेला आहे. इथे तुम्हाला दिसतं या जो खंदक दिसतो आहे याची जी रुंदी आहे ही रुंदी सर्वत्र सारखी नाही बघा. इथे एक वैशिष्ट्य आहे त्या प्रामुख्यानं त्या अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याच्या शैलीचं बांधकामाचं. इथे काही ठिकाणी 85 फूट ही रुंदी दिसते तर काही ठिकाणी 185 फूट किंवा 180 फूट रुंदी दिसते आहे. इथे इथे किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो आहे. हा जो बाजूने तुम्हाला या ठिकाणी पाणी दिसतंय, बाजूला पाण्याच्या बाजूला उत्तरेच्या साईडला या ठिकाणी खंदकाच्या भिंती दिसत आहेत. तिथे एक असा पूर्वी हलता पूल होता. म्हणजे या खंदकातून आत येण्यासाठी सूर्योदय झाला की हा पूल त्या खंदकावर टाकला जायचा आणि सूर्यास्तावर हा पूल ओढून घेतला जायचा असे वर्णन पाहायला मिळतात. तर हा याच्याकडे येणारी जी वाट आहे मुख्य दरवाजा आहे याला हत्ती दरवाजा म्हटलं जातं. या हत्ती दरवाजाची जी वाट आहे ती इंग्रजी एस आकारासारखी आहे. इंग्रजी एस आकारा यासारखे पाहायला मिळते. याचा आशी ठेवण्यामागं याचं कारण असं होतं की या किल्ल्याला हत्तीने येऊन धडका देऊ नये आणि याचा दरवाजा पाडू नये. थोडक्यात हत्तीला रनवे मिळू नये म्हणून या ठिकाणी आपल्याला याचा आकार एस असा दिसतो आहे. याच महादरवाजामध्ये 2 बुरुज असे एकत्र पाहायला मिळतात आणि तिथे एक प्रामुख्यानं आतमध्ये दुहेरी तटबंदी आहे. हा पहिला दरवाजा, याच्या आतमध्ये चुकतून लगेच दुसरा दरवाजा आहे. दख्खनी सैनिकांचा पहारा असेल तर आतमध्ये अफाकी सैन्याचा पहारा असायचा. अशा पद्धतीनं या ठिकाणी अंडाकृती किल्ला आहे. 1 मैल 80 यार्ड म्हणजे सुमारे 3 किलोमीटर अशी या किल्ल्याची तटबंदी आहे. याला मी सांगितलं गेलं की संदर्भ साधनानुसार 22, 23, 24 बुरुज होते. यातले सध्या 22 बुरुज पाहायला मिळतात. त्या या किल्ल्यावरून संपूर्ण किल्ल्याची भ्रमंती करायची म्हटलं तर 1-1.5 तास आपल्याला हा किल्ला पाहता येतो. वेगवेगळ्या बुरुजावरती वेगळे शिलालेख आहेत. इथे असा समृद्ध संपन्न असा बुलंद असा हा किल्ला अहमदनगरचा भुईकोट किल्ला पाहायला मिळतो. त्यात हुसेन निजामशाहनं या किल्ल्याची निर्मिती केली गेलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. पण मलिक अहमद हा जो राजा अहमदनगरला होऊन गेलेला आहे याच्या नावावरून अहमदनगर हे नाव पडलं गेलेलं आहे. खर तर पर्शियन शब्द पाहिला अहमद या शब्दाचा अर्थ असा आहे की उच्च दर्जाचा, प्रशंसनीय अशा स्वरूपाचा असा शब्द होतो. त्याचं गौरवानं आदरानं हे नाव आपण उच्चारावं अशा एका महान राजाचं नाव या ठिकाणी अहमदनगरला दिलं गेलेलं आहे. आणि असा यानं या शहराची स्थापना केली गेलेली आहे. या राजानं हे कल्पक राजे होते. यानं अहमदनगरमध्ये वेगळ्या वास्तू बांधलेल्या आहेत. विशेषतः मलिक अहमद निजाम शाह यानं अहमदनगरची रचना करताना या ठिकाणी एक जलमहाल बांधलेला गेलेला होता बघा. या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं गेलं तर इथे यांची अहमदनगरच्या रचनेमधली पहिली वास्तू ही अहमदनगरचा भुईकोट किल्ला आहे. तर दुसरी याने एक महत्वाची वास्तू अहमदनगरमध्ये बांधलेली दिसते. खरं तर अत्यंत कल्पक असे हे राजे होऊन गेलेले आहेत. ही बघा या ठिकाणी ती वास्तू दाखवतो मी तुम्हाला. ह्या वास्तूचा दरवाजा आहे आणि ही वास्तू आहे. याला म्हटलं गेलं फैज बख्श महल, हस्त बेहस्त महल किंवा 8वे नंदनवन असं संबोधलं गेलेलं आहे. आता ही तटबंदी आहे. हे बघा या तटबंदीमध्ये बघा हा या ठिकाणी अष्टकोनी महाल दिसतो आहे. हा महाल या गेटच्या आतमध्ये आहे. तळ्यातला महाल आहे हा. पहा सध्याची अवस्था अशी आहे. अहमद निजाम शाहनं या वास्तूची अहमदनगरच्या उत्तरेला हा महाल बांधला गेलेला आहे. या महालापासून अहमदनगरचा भुईकोट किल्ला आहे. सामान्यपणे आपण याचं अंतर 4 किलोमीटर धरूया. या परिसरामध्ये वेगवेगळे इतिहासकार इथे येऊन गेलेले आहेत. इथे प्रवासी येऊन गेलेले आहेत. यांनी सांगितलं गेलेलं आहे या महालापासून अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यापर्यंत
नाना प्रकारच्या मस्जिदी दिसतात, कमानी दिसतात, इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्मारक दिसतात. तर इथे हा अहमद निजाम शहानं बांधलेला अत्यंत सुंदर अशी वास्तू, त्याचं नाव फैजबक्ष महल, तळ्यातला महल अशी आहे. आणि सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. हा किल्ल्यात या जलमहालामध्ये मध्यभागी असणारा हा महाल आहे. 2 मजली आहे, अष्टकोनी आहे. इथे छोटे छोटे याकडे पाण्याला चिकटून धक्के दिसत आहेत. इथे या कमानीपासून म्हणजे या कमानीपासून तर या महालापर्यंत जाण्यासाठी छोट्या छोट्या होड्या असायच्या आणि त्या होड्या धक्क्याला लागायच्या. इथून या ठिकाणी याच्यामध्ये जाता येत असायचं. इथे बाग होती. या पाण्याच्या बाजूला गोल आकाराची बाग होती. तिथे नाना प्रकारचे फुलझाडं होते. त्या बागेमध्ये गाणारे पक्षी होते. आणि या बागेला प्रामुख्यानं पिंपळगाव माळवी जे काय जे नगरपासून जे गाव आहे या गावातून पाणी पुरवठा केला जात असे. आणि त्या खापरी नळानं उताराच्या दिशेनं कोणत्या प्रकारची ऊर्जा साधन, जसं आपण इलेक्ट्रिसिटी पाणी काढण्यासाठी वापरतो किंवा सौर ऊर्जा वापरतो, तशी डोंगर उतारावर असणारे झिरपे आणि सायपन पद्धतीनं खापरी नळानं इथे पाणी आणलेलं होतं. असे 13 चॅनल्स अहमदनगरच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाणी पुरवठा करत होते. या चॅनलला या ठिकाणी पाणी आणलं गेलेलं होतं. तर नगरच्या वेगळ्या भागामध्ये, अहमदनगरच्या वेगवेगळ्या भागामध्ये या प्रमुखाने अशी चॅनल्स आपल्याला पाहायला मिळतात. ही एक सुंदर वास्तू सांगता येतं. खरं तर वेळ खूप झालेला आहे. खरं तर अशा खूप वास्तू आहेत. अहमदनगर केंद्रस्थानी ठेवलं आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये आपण जर प्रामुख्यानं साधारणपणे 30-35 किलोमीटर सर्कलमध्ये फिरलो तर आपल्याला वेगळ्या वास्तू पाहायला मिळतील. एका वास्तूवर 3-3, 3.5, 4 तास बोलता येईल. पण मला जो उपलब्ध वेळ दिलेला आहे या उपलब्ध वेळेमध्ये याच वर्णन करायचं म्हटलं तर 3-3.5 तास लागतील. तर हे 8वे नंदनवन होतं. म्हणजे इथं स्वर्गात वर जावं इतकं सुख, शांती, समाधान इथे होते. मी जी कमान दाखवली इथे हमामखाना होता. इथे हमामखाना होता. याच्या बाजूला हमामखाना होता, याच्या उजव्या बाजूला हमामखाना होता. आणि या बागेतले जे सुंदर फुलं आहेत, इथे त्या सुगंधी फुलं असायचे. या पाण्यावरचे गार हवा या हमामखान्यामध्ये जायचे आणि हमामखान्यातल्या राजवंशातल्या स्त्री पुरुष त्या हमामखान्यामध्ये शाही स्नान करायचे. आणि इथूनच या महालाच्या दख्खनेला एक वादगीर खाना नावाची वास्तू आहे. मी सांगितलं गेलं ना, खूप काही बोलता येईल याच्यावरती. वारा आणि पाणी याचं नियोजन करून ही वास्तू या ठिकाणी वादगीर खाना ही वास्तू बांधली गेलेली आहे. तर अशा पद्धतीनं मला सांगायचं ही महत्वाची वास्तू अगदी अशा पद्धतीनं मला वाटत नाही. अहमदनगर निजामशाह किंवा नंतर बुरहान निजामशाह, हुसेन निजामशाह, मुर्तुजा निजामशाह हे 14 सुलतान पाहिले गेले. सुरुवातीचे काही सुलतान, विशेषतः पहिले 4 सुलतान यांच्याच कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावरती ते बांधकाम झालेलं आहे. आणि ह्या वास्तू जर पाहिल्या गेल्या तर खऱ्या अर्थानं जेवढं आज महाराष्ट्राचं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून औरंगाबादला मानलं जातं, तशा फरकाने जवळ 50-55 वास्तू या अहमदनगरच्या 50 किलोमीटर सर्कलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशा वास्तू, या सुंदर वास्तू आहेत. ही अहमद निजामशाहनं बांधली गेलेली महत्वाची वास्तू आहे. तसंच या ठिकाणी बागरोजा नावाची वास्तू आहे. ती अहमद निजामशाहच्या कालखंडामध्ये बांधली गेलेली आहे. हे पहा, इथे बागरोजा नावाची वास्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर हे अशा सुंदर प्रकारची ही चौकोन तटबंदी असणारी अत्यंत सुंदर आणि नियोजनबद्ध आखीव रेखीव वास्तू आहे. या ठिकाणी अत्यंत कोरिओग्राफी या ठिकाणी पाहायला मिळते. तसंच या ठिकाणी पहा, इथे तुम्हाला मी दाखवतो थोडस, तुम्हाला बऱ्यापैकी बागरोजाचं संकल्पचित्र तुमच्या समोर पाहायला मिळेल. हा बागरोजा, इथून आत याला दरवाजा आहे. हा प्रामुख्याने पश्चिमेचा आहे. या चारही दिशेला या ठिकाणी 4 दरवाजे पाहायला मिळतात. हा उत्तरेचा आहे. हा याच्या पाठीमागे, या स्मारकाच्या बरोबर पाठीमागे पूर्वेचा आहे. आणि या ठिकाणी हे पहा, इथे हा उत्तरेचा आहे आणि हा दक्षिणेचा आहे. ही सुंदर वास्तू आहे. इथे तालिकोटच्या लढाईचं स्मारक आहे. इथे ही जी वास्तू दिसते आहे
ही ही शहाताईर इथे काही काळ शहाताईर हा पर्शियन भाषेचं विद्यापीठ कोठला विद्यापीठ म्हणून होतं, त्याचा हा कुलपती होता, कुलगुरू होता. त्या इथे दिसते या झाड आहे, झाडाजवळ एक सुंदर बारव आहे, इथे स्मशानभूमी आहे, इथे अहमद मलिक यांचं या बागरोजामध्ये या ठिकाणी त्याचं समाधी स्थळ आहे. इथे इथे मलिक हसनला सुद्धा इथेच दफन केलं होता, सॉरी हुसेन निजाम शाहला इथे दफन केलेलं होतं, नंतर करबलाला नेण्यात आलेलं होतं. नंतर तशीच ही या दोन वास्तूवरच 4-5 तास बोलता येईल, परंतु आपल्याला एवढा वेळ नाहीये, वेळ पुष्कळ झालेला आहे. तर मला या ठिकाणी तुम्हाला दाखवली. आणि अगदी याच्या विरुद्ध बाजूला हा बघा, ही एक वास्तू आहे, ही आहे फराबक्ष महल, फराबाग. अहमदनगरकर याला फराबाग म्हणतात. अशी अत्यंत सुंदर ही वास्तू आहे, 2 मजली आहे, एका मोठ्या विशाल चौथऱ्यावरती बांधली गेलेली आहे. आणि ही बहुउद्देशी वास्तू आहेत. या सगळ्याच वास्तू ही फराबक्ष महल आहेत. नंतर हा चांदबी महाल आहे. आपल्याला या अनेक वास्तू या वेगळ्या कालखंडामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत. तर ही दमडी मस्जिद आहे, पहा, दमडी मस्जिद आहे. मी सांगितलं या वास्तूवरती खूप काही बोलता येईल, सांगता येईल. ही 1567 बांधली गेली. इथे अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याचं बांधकाम झाल्यानंतर ही वास्तू बांधली गेलेली आहे. ते बांधकाम करताना इथे फकीर बसायचा या किल्ल्याच्या रस्त्यावरती. आणि दमडी हे दमडी चलन होतं त्या काळामध्ये. अत्यंत ही लोएस्ट करन्सी होती ही. जसं 1 पैसा 2 पैसा तसं त्या फकीराला त्या किल्ल्यावर बांधकाम करणाऱ्या लोकांनी, मजुरांनी दमडी दिली आणि त्या दमडी मस्जिद उभी राहिली. स्टोन कोरिओग्राफी अत्यंत नियोजनबद्ध, सुंदर, आखीव रेखीव. खर तर डॉक्टर शिंदे सरांना मी म्हणेल, या प्रत्येक वास्तूवरती एक आपल्याला एक कार्यक्रम घेता येईल. एवढ्या मोठ्या वास्तू आहेत. मी सांगितलं गेलं 2-2, 3-3 तास, 1 तासामध्ये सुंदर याचं करून बसवता येईल व्याख्यान. प्रत्येक वास्तूवरती अत्यंत सुंदर बोलता येईल. परंतु मला जो उपलब्ध वेळ दिलेला आहे त्या उपलब्ध वेळेमध्ये अगदी थोडक्यामध्ये अहमदनगरच्या निजामशाही संबंधी मी या ठिकाणी तुम्हाला विवेचन केलेलं आहे, या ठिकाणी माहिती सांगितली गेलेली आहे. या उपलब्ध वेळेमध्ये सांगण्याचा माझा प्रयत्न होता तो मी या ठिकाणी सांगितलं. हॅलो. तर या 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 ठिकाणी अहमदनगरची जी निजामशाही आहे, या अहमदनगरच्या निजामशाही संबंधी जो काही उपलब्ध वेळ आहे, या वेळामध्ये जर विचार केला गेला, पाहिलं गेलं तर अत्यंत 1 तास हा वेळ मला मिळालेला होता. आणि 1 तासामध्ये मी या ठिकाणी थोडक्यात अहमदनगरच्या निजामशाहीचे जे सुलतान आहेत त्यांचा आढावा घेतलेला आहे. आणि अहमदनगर निजामशाहीचं सर्वात मोठं योगदान जर असेल तर याच अहमदनगरच्या निजामशाहीच्या उत्तर कालखंडामध्ये, विशेषतः शेवटचा जो मुर्तजा निजामशाह 3रा होता, या निजामशाहच्या काळामध्ये शहाजीराजे भोसले यांनी सर्व या ठिकाणी निजामशाहीची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी मुर्तजा निजामशाह 3रा याला मांडीवर घेऊन अहमदनगरची निजामशाही वजीर आझम म्हणून, प्रमुख पेशवा म्हणून या ठिकाणी ती निजामशाही चालवलेली आहे. तो अनुभव त्यांच्याकडे आलेला होता. आणि आपण जर निजामशाही चालू शकतो तर आपण स्वतःचं राज्य निर्माण होऊ शकतं. विशेषतः 1633 ते 1636 हा जो कालखंड आहे हा शहाजीराजे भोसले यांनी निजामशाही चालवलेली आहे. आणि ही निजामशाही चालवल्यानंतर त्यांना असं वाटलं स्वतःचं राज्य निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्याचे संकल्प करणारे हे शहाजीराजे आहेत. हा अनुभव या ठिकाणी शहाजीराजांना या 3 वर्षाच्या कालखंडात आलेला होता. आणि त्या दृष्टिकोनातून ही पावलं उचलली गेलेली आहेत असं मला वाटतं. म्हणून अहमदनगरच्या निजामशाही, ज्यावेळेस आपण छत्रपती शिवरायांबद्दल बोलतो
ज्यावेळेस आपण स्वराज्याबद्दल बोलतो, मराठी साम्राज्याबद्दल बोलतो, पेशवाईबद्दल बोलतो, त्यावेळेस ज्यावेळेस हे स्वराज्याची बीज शोधतो त्यावेळेस आपल्याला निजामशाहीचा अभ्यास अपरिहार्यपणे करणं गरजेचं आहे. कारण याचा विचार केला गेला तर मोठा अनुभव मोठी या ठिकाणी स्वराज्यासाठी या निजामशाहीचा उपयोगी आलेला आहे असं मला वाटतं. तर उपलब्ध म्हणून मी या ठिकाणी माझ्या परीनं प्रयत्न केलेला गेलेला आहे. एका तासामध्ये प्रामुख्याने 146 वर्ष 147 वर्ष 150 वर्षाचा निजामशाहीचा इतिहास एका तासामध्ये बसवणं मला वाटतं फार कठीण काम आहे. तरी सुद्धा मी बेसिक माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी एक प्रश्न असा आहे, मलिक अंबर बद्दल सांगा. तर प्रामुख्यानं उत्तर निजामशाहीमध्ये प्रामुख्यानं विशेषतः चांदबिबीच्या मृत्यूनंतर सुलताना चांदबिबीच्या मृत्यूनंतर ही निजामशाही ज्या कर्तृत्ववान माणसामुळे टिकली, पुढे अगदी आपण 1636 म्हणूया तिथपर्यंत टिकली. तर या अहमदनगरच्या उत्तर निजामशाहीच्या कालखंडामध्ये जे राज्यकर्ते होते हे फारसे कर्तबगार, पराक्रमी, शूर, धाडसी, राज्यकारभाराला असे फार योग्य नसल्यामुळं या ठिकाणी त्याची ही अवस्था खाली आलेली होती. म्हणून अपात्र राज्यकर्ते सुलतान असल्यामुळं येथील मलिक अंबर हा अत्यंत कर्तृत्ववान वजीर निजामशाहीला मिळालेला होता आणि त्यानं अहमदनगरची निजामशाही स्वतःच्या कर्तृत्वावरती तोललेली होती. आणि त्यानं विशेषतः 1600 पासून तर 1624 पर्यंत 1624-25 इथपर्यंत या ठिकाणी मलिक अंबरनं ही निजामशाही जरी अहमदनगर मुघलांनी जिंकलं असलं तरी ही निजामशाहीची पुनर्स्थापना करण्यामागे आणि पुढे अनेक वर्ष टिकवण्यामागे या ठिकाणी काय केलेलं आहे तर प्रयत्न केला गेलेला आहे. मलिक अंबर हा जसा तिमा भट हा गुलाम होता तसा हा मलिक अंबर देखील एक इथिओपियन या देशामधला गुलाम होता. तो त्याच्या वडिलांनी ते विकलेलं होतं त्याला गुलाम म्हणून. आणि तो चंगेज खान, आपल्याकडे चंगेज खान होता. आता चंगेज खान असा उल्लेख संदर्भ साधनामध्ये मिळतो. बोलताना बऱ्याचदा चंगेज खान उल्लेख येतो, पण चंगीज खान असा उल्लेख मात्र संदर्भ साधनामध्ये दिसतो. याच्या काळामध्ये यानं या मलिक अंबरला चांगल्या प्रकारे प्रशिक्षित केलेलं आहे, कर्तृत्वाला वाव दिलेला आहे. आणि तो सगळा अनुभव हा चंगीज खान प्रामुख्यानं मुर्तुजा निजामशाच्या काळात दिसतो. म्हणजे अहमदनगरचा चौथा राजा, म्हणजे अहमदनगरच्या चौथ्या राजापासून तर या ठिकाणी 13व्या राजापर्यंत एवढा मोठा अनुभव मलिक अंबरला होता. आणि मलिक अंबरला एवढा मोठा अनुभव असल्यामुळे त्यानं एवढं वर्ष म्हणजे साधारणपणे 1600 पासून 1625 पर्यंत 24 पर्यंत ही अहमदनगरची निजामशाही स्वतःच्या धूर्तपणामुळे, योग्य मुसद्दी बाण्यामुळे ही निजामशाही मलिक अंबरने टिकवलेली आहे. आता मलिक अंबरचं नाव एक मुसद्दी, धोरणी, पेशवा, कारभारी या अर्थानं तर येतच येतं. परंतु अकबराचा एक अर्थमंत्री होता राजा तोडरमल. राजा तोडरमलने दहसाला पद्धत आणलेली होती. आम्ही निवाड्स कॉलेजला असताना आम्हाला इतिहासामध्ये होळकर सर होते बघा, आम्हाला हे दहसाला पद्धत शिकवायला बघा. त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलं गेलेलं होतं की दहसाला ही जी महसूल गोळा करण्याची जी पद्धत राजा तोडरमलनं उत्तरेत सुरू केलेली होती त्यामध्ये काही बदल करून आणि अहमदनगरच्या जमिनीचा, प्रदेशाचा, मुलखाचा, जमिनीचा विचार करून मलिक अंबरनं इथे वसूल केलेला गेलेला होता. त्यामध्ये मोठे बदल केले गेलेले होते आणि आपल्याला सुटेबल होईल, आपल्याला योग्य अशी योग्य ठरेल अशी महसूल व्यवस्थापनाची पद्धत आणलेली होती. याचं सगळ्यात महत्वाचं जे काही मुघल किंवा इतर सुलतान होते हे जमिनीवरती टॅक्स लावायचे, जमिनीवरती त्या ठिकाणी कर वसूल केला जायचा. परंतु मलिक अंबरचं सगळ्यात मोठं योगदान असं आहे
की ज्या जमिनीत पीक आहे त्या पिकावरती त्यानं टॅक्स लावलेला होता, कर लावलेला होता. त्याला मलिक अंबारी धारा असं संबोधलं गेलेलं आहे. आणि मलिक अंबारी धारा या अर्थानं महत्वाची आहे, त्याचं आजही म्हणजे त्याचा अभ्यास केला जातो, त्याचा अभ्यास करणारे अनेक आहेत. मला वाटतं मलिक अंबारीवरती खूप पुस्तकं निर्माण झालेली आहेत. त्याच्यावरती पीएचडी करणारे एक दोन मला बोलले की त्या संदर्भात माहिती पाहिजे म्हणून. मला वाटतं मलिक अंबारीवरती खूप मोठा अभ्यास झालेला आहे, त्याच्यावर अनेक पुस्तकं आलेली आहेत. ती पुस्तकं आपण जर अभ्यासली तर मलिक अंबर सारखा महान मुत्सद्दी आमच्या अहमदनगरमध्ये होऊन गेला याचा सार्थ अभिमान वाटतो. आणि एक म्हणजे या अहमदनगरची निजामशाही ही सर्व सहिष्णू होती, धर्म सहिष्णू होती इतर राजवटीपेक्षा. म्हणजे प्रामुख्याने आपण जर विचार केला गेला, विजापूरची आदिलशाही असेल, इमादशाही असेल, बरीदशाही असेल, गोळकोंड्याची कुतुबशाही असेल, या कुतुबशाह्या म्हणजे या सगळ्या शाह्यापेक्षा अहमदनगरची निजामशाही धर्म सहिष्णू होती. म्हणून इथे मोठ्या प्रमाणावरती मराठे सरदार एकत्र आलेले आहेत. इतरांना ती बरी वाटत होती. आता निजामशाहीच्या उत्तर कालखंडामध्ये कत्ले आम झाला इथे हा भाग वेगळा आहे, परंतु सुरुवातीचा कालखंड अगदी बराचसा कालखंड, निम्यापेक्षा जास्त कालखंड हा सहिष्णू होता. आणि म्हणून हा कालखंड इथे जगाला जवळचा वाटतो. इथे अनेक विद्वान होऊन गेले. आता शाह ताहीर सारखा महान विद्वान इथे बुऱ्हाण निजामशाहीच्या काळात होऊन गेलेला होता. जगातलं कोटला हे पर्शियन भाषेचं विद्यापीठ होतं, त्याचे अवशेष आजही आपल्या अहमदनगरमध्ये पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी शाह ताहीर असेल, मलिक अंबर असेल, कान्हू नरसू असेल, अशी जी काही महत्वाची कर्तृत्वान माणसं या निजामशाहीनं दिलेली होती. तर याबद्दल आपल्याला सांगता येईल मलिक अंबर हा अत्यंत विद्वान होता. त्याच्यावरती एक सेपरेट आपल्याला व्याख्यान घेता येईल त्याच्यावरती हे करून. तर अशा पद्धतीनं मी डॉक्टर शिंदे सरांचं तर खऱ्या अर्थानं मनापासून अभिनंदन मानतो. कारण याचं कारण असं आहे की त्यांनी मला संधी दिली आणि इथे तुमच्यासमोर बोलता आलं. तर म्हणून मी डॉक्टर शिंदे सरांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की सर या ठिकाणी असं म्हटलं जातं प्रत्येक गोष्टीचे आभार मानायचे नसतात, प्रत्येक गोष्टीचे आभार मानायचे नसतात, कृतज्ञतेपोटी धन्यवाद म्हणायचे असते. तर आदरणीय डॉक्टर शिंदे सर, मी माझ्या परीनं उपलब्ध वेळेमध्ये या ठिकाणी अहमदनगरची निजामशाही यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायचा प्रयत्न केलेला आहे. एक मला शाह शरीफ यांच्याबद्दल एक प्रश्न आलेला आहे, किरणजींनी विचारला गेलेला आहे. पहा आदरणीय किरणजी, बहमणी राजवट प्रामुख्यानं महत्वाची आहे. मी सांगितलं गेलं 1347 ला याची स्थापना झाली. या बहमणी राजवटीचं सर्वात मोठं योगदान जर काय असेल तर या राजवटीमध्ये सुफी संप्रदायाचा या ठिकाणी उदय झालेला आहे. म्हणजे इथे दख्खनमध्ये विशेषतः या सुफी संप्रदायाला मोठा राजाश्रय मिळाला बहमणी राजवटीच्या काळामध्ये. तसंच नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय या सगळ्या संप्रदायांना या काळामध्ये मोठी चालना मिळालेली आहे आणि त्यांचं वाङ्मय प्रसिद्ध झालेलं आहे. तर या शाह शरीफ नावाचा जो काही सुफी संत इथे दर्गा दायरा नावाचा एक भाग आहे. सध्या मुकुंदनगर आहे अहमदनगरमध्ये. अहमदनगर औरंगाबाद रोडवरती मुकुंदनगर नावाचं एक अहमदनगरचं उपनगर आहे. याच्या बॅक साईडला दर्गा दायरा नावाचा भाग आहे. या दर्गा दायरा या भागामध्ये शाह शरीफ नावाचा या ठिकाणी सुफी संत होऊन आलेला होता. तो गुजरात वरून आलेला होता आणि या भागामध्ये शाह शरीफ त्यांची साधना करत असे. आता इथे सुफी संप्रदाय हा आपल्या नाथ संप्रदायासारखा अत्यंत गूढ आहे, गूढ संप्रदाय आहे. आणि विशेषतः या शाह शरीफ बीबी अच्छिमा ही शाह शरीफ यांची भगिनी, त्यांचे वंशज आजही त्या दरगादाराला तुम्ही गेलात त्यांचे वंशज आज आपल्याला तिथे पाहायला मिळतात आहेत. त्यांचे त्या ठिकाणी निवासस्थानं आहेत. जे काही या बीबी अच्छिमाचे जे पुढचे नंतरचे वारसदार आलेले आहेत तिथे गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतात. हे शाह शरीफ बाबांचं अत्यंत हुशार आणि तपस्वी साधना करणारे शाह शरीफ बाबा होते. त्यांना साधना प्राप्त होती
आणि मालोजीराजे भोसले बुऱ्हाणनगरला आलेले होते. त्या परिसरात आल्यानंतर मालोजीराजेंना लग्न होऊन बरेच दिवस अपत्य होत नव्हतं, असं दंतकथा आहे. ती याच्यामध्ये पण आलेली आहे. राधा माधव विलास चंपू किंवा शिवभारतामध्ये सुद्धा मी सांगितलेल्या प्रसंगाचा उल्लेख आलेला आहे. तर तिथे प्रामुख्यानं शहाशरीफ बाबांचं ती कृती ऐकून या ठिकाणी मालोजीराजे बुऱ्हाणनगरला 40 दिवस मुक्काम होत्या. त्यांचा वाडा तिथे होता. आता तो नामशेष झालेला आहे. त्या वाड्यामध्ये त्यांनी 40 दिवस मुक्काम केलेला आहे. त्यांचे मोठं ते विरुळवरून इथे अहमदनगरला आलेले होते आणि तिथे त्या बुऱ्हाणनगर आणि दर्गा दायरा या दरम्यान त्यांच्या या मालोजीराजांच्या छावण्या होत्या आणि छावण्या असल्यानंतर त्यांनी तिथे त्यांच्या कानावरती शहाशरीफ बाबांची जी काही साधना आहे, त्यांची महती आहे, त्यांचं कर्तृत्व आहे, ते कानावर गेलं म्हणून हे मालोजीराजे त्यांना जाऊन भेटलेले आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादानं किंवा त्यांनी सांगितलेल्या मार्गामुळे मालोजीराजांना शहाजीराजे आणि शरीफ राजे हे 2 अपत्य झाले होते, असे दाखले इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शहाशरीफ तिथे अत्यंत असे धार्मिक संत सुफी संप्रदायामध्ये होऊन गेलेले आहेत. तिथे एक मेहदवी किंवा महदवी असा एक संप्रदाय आहे हा त्या दर्गा दायरामध्ये. तिथे मोठ्या प्रमाणावरती मेहदवी किंवा महदवी या संप्रदायाचे लोक तिथे राहतात. तिथे जर तुम्हाला कधी जाता आलं तर नक्की भेट द्या त्या दर्गा दायराला. तिथे मोठा आज दर्गा दायरा आहे. तिथे त्या समाधी स्थळावरती चांगलं सुंदर समाधी स्थळ आहे. तिथे आपल्याला पाहता येईल. आज ते नगरचं पर्यटन स्थळ किंवा ते धार्मिक स्थळ म्हणून ते लोक जातात शहाशरीफ बाबाबद्दल. सर पुन्हा एकदा तर इथे मी डॉक्टर शिंदे सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देईल. अजून काही प्रश्न असतील तर या ठिकाणी विचारू शकता. हॅलो. काही प्रश्न नसतील तर मी इथे थांबतो. पुन्हा एकदा डॉक्टर सुजित शिंदे सर यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि जे काही श्रोते उपलब्ध आहेत यांनाही धन्यवाद देतो. त्यांनी माझं या ठिकाणी ऐकलं. तर मी इथे एक प्रश्न आलेला आहे, परंतु मी पुन्हा एकदा कधीतरी या वास्तूवरच बोलता येईल. प्रत्येक वास्तू घेऊन अगदी 15-16 वास्तू ज्या काही जगाला दाखवण्यासारख्या आहेत, जगाला सांगण्यासारख्या आहेत, अशा वास्तूवरती आपल्याला घेऊन बोलता येईल. इथे अनेक प्रश्न आलेले आहेत. वेळ पूर झालेला आहे. त्यामुळं मी इथे श्रोत्यांची माफी मागून या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा कधीतरी आपण या वास्तूवरच बोलूया किंवा या निजामशाही मधल्या कर्तृत्ववान व्यक्तीवरती बोलूया. इथे लखोजी जाधवांबद्दल इथे प्रश्न आलेला आहे. इथे तोही आता खर तर या वास्तू आणि व्यक्तींबद्दल आपल्याला एक एक घेऊन बोलता येईल. तर आपल्या सर्वांची या ठिकाणी मी रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.